ज्या घरात या 4 भाज्या खाल्ल्या जातात तिथे कायम पैसा येत राहतो, त्या घरात लक्ष्मीचा वास राहतो. जर तुम्ही या 4 भाज्यांचे सेवन करता तर तुमच्या घरात धनाची कधीही कमी राहणार नाही. घरात नेहमी सुखशांती समृद्धी नांदेल. पण या भाज्या ठराविक वारीच खायच्या आहेत, तरच तुम्हाला याचे फळ मिळणार आहे. अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या खाल्ल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते? या जगात जेवढे पण खास पदार्थ प्राप्त होत असतात ते फक्त प्राणिमात्राची भूक शांत करण्याचे काम करत नाहीत, तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच फायदेशीर सिद्ध होत असतात. परमेश्वराने कित्येक प्रकारची फळे आणि भाज्यांना या भूतलावर उगवले आहे आणि लोकांना या भाज्यांपैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात, ज्याने ते आपली भूक मिटवण्याचे काम करतात. परंतु मित्रांनो, परमेश्वराने दिलेले प्रत्येक फळ भाज्यांच्या जर तुम्ही ग्रहण करतात तर तुमच्या शरीरामध्ये कधीच कोणत्याही प्रकारचा शारीरिक अशक्तपणा येणार नाही, प्रोटीनची कमी होणार नाही, तसेच तुमचे शरीर नेहमी हसते खेळते ताजेतवाने फुलत राहील. वास्तुशास्त्राच्या फळ आणि भाज्यांच्या ज्ञानामध्ये सर्व काही लिहिले गेले आहे. त्यांच्या अंतर्गत जर तुम्ही आठवड्यातून ज्या भाज्यांचे सेवन करता त्याच बाबतीत तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही धनाची कमी भासणार नाही. धनाच्या आगमन तुमच्या जीवनामध्ये खूपच वेगाने सुरू होईल. तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कधीही प्रोटीनची व विटॅमिनची कमी भासणार नाही. मित्रांनो, आज तुम्हाला मी वनस्पती ज्ञान आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार या भाज्यांच्या बाबतीत सांगणार आहे, ज्याने तुम्हाला श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल, श्रीहरी विष्णूंचाही आशीर्वाद मिळेल, तसेच शिवशंकर भोलेनाथांचे आशीर्वाद मला प्राप्त होतील. सर्वप्रथम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्या इष्टदेवांचे अवश्य नाव लिहा, कारण की तुमच्या जीवनामध्ये अडचणी असतील तर तुमच्या मार्गातून जातील. समस्या येणार असतील तर त्या सर्व समस्या आपला रस्ता तुम्हाला पाहताच त्वरित बदलतील, कारण की आपल्याला इष्टदेवतेचा आशीर्वाद त्याला पण मिळतो. त्याच्या जीवनामध्ये कधीच कष्ट येत नाही. मग तो तसे तर प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये भाज्यांचे सेवन दररोज करतोच, पण भाज्यांमध्ये जी पौष्टिक तत्वे असतात ते तुमच्या शरीराच्या प्रोटीनच्या कमतरतेला पूर्ण करतात, शरीराचे प्रत्येक रोगालाही समाप्त करतात. परंतु काही ठिकाणी पाहिले गेले आहे की सामान्यतः लोक टोमॅटो, कांदे, कोबी, बटाटे या सर्वांचे सेवन करतात, ज्यांनी फक्त काहीच प्रोटीनची पूर्ती तुमच्या शरीराची होऊन जाते. परंतु ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला आता सांगण्यात जात आहे त्या भाज्यांच्या बाबतीत वनस्पती ज्ञानामध्ये स्पष्टपणे लिहिले गेले आहे. आणि जर तुम्ही या भाज्यांचे सेवन करता तर एका बाजूने तुम्हाला आयुर्वेदिक फायदा मिळेल, जसे की तुमच्या शरीराची प्रोटीन, विटॅमिन, आयरनची कमी पूर्ण प्रकारे समाप्त होऊन जाईल. तुमचा शरीर खूपच जास्त घट्ट स्पष्ट होऊन जाईल आणि रोगांपासून मुक्ती मिळेल. आता दुसऱ्या बाजूने यांचे तांत्रिक ज्ञान असे सांगते, जर तुम्ही या भाज्यांचे सेवन आठवड्यातून फक्त एकदाही करता तर तुम्हाला श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. म्हणजे जर तुम्ही कर्जात बुडालेले असाल, घरामध्ये धनधान्याची येण्याची कमी झाली असेल, घराची बरकत होत नसेल, श्रीलक्ष्मीच्या आशीर्वादाने या तिन्ही गोष्टींपासून तुम्हाला सुटका मिळेल. म्हणजे गरिबी, दरिद्रता, परेशानी या सर्व काही ठिकाणी तुमची पाठ सोडतील आणि तुमच्या जीवनावरती तुम्हाला कधीच रुपयाची कमी असणार नाही. तुमच्याकडे पैसे येत राहतील, तुमच्या व्यापारामध्ये वाढ होईल. अजूनही कित्येक आशीर्वाद तुम्हाला श्रीलक्ष्मीकडून प्राप्त होतील. जर तुमचा कोणी शत्रू तुमच्या मागे लागला आहे तर तोही श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने तुमची पाठ सोडून बाजूला होऊन जाईल. तसेच श्री शिवशंकर भोलेनाथांनी जर तुमच्यावर आपला हात ठेवला तर कोणी तुमच्यावर कितीही मोठी काळी जादूटोणा करून ठेवली असेल तर ती सर्व काही नष्ट होऊन जाईल. फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगण्यात जात आहे त्या भाज्यांमध्ये तुम्हाला बस हे ध्यानात ठेवायचं आहे की आठवड्यातील फक्त त्याच दिवशी त्यांचे सेवन करायचं आहे. ज्या दिवसांच्या बाबतीत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे, त्यामुळे माझा तुम्हाला वारंवार आग्रह आहे की या व्हिडिओला अर्धवट पाहू नका. कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
जीवनातून सर्व समस्या निघून जाण्यास मदत होईल. फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता मी सांगण्यात जात आहे त्यापैकी सर्वात पहिली भाजी आहे ती म्हणजे रताळ्याची भाजी. त्या भाजीमध्ये आयरन खूप जास्त असते. जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नियमित रूपात आठवड्यातून फक्त 1 दिवस खायला सुरुवात करतात तर यांनी एका बाजूने तुमची सर्व ग्रह खूपच अधिक मजबूत बनतात. तुमच्यावरील दरिद्रता गरिबी निघून जाते. तसेच तुम्हाला सांगू इच्छितो की श्रीलक्ष्मीच्या आशीर्वादाने प्राप्त होतो. कारण की रताळ्याच्या भाजीचे जे मूळ असते त्यामध्ये श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि यात श्रीलक्ष्मीचा वासही मानले गेलेला आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांना ही बाब माहीत नसेल, परंतु वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर 21 मध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की ज्या आपण व्यक्ती आठवड्यातून फक्त एकदा या रताळ्याच्या भाजीला जर घरात बनवली तर तिच्यावरील गरिबी दरिद्रता आपला वास सोडून देते. अशी व्यक्ती प्रत्येक प्रकारच्या समस्याशी लढण्यास सक्षम बनून जाते. जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खाल्ली तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रामध्ये प्रोटीन व विटॅमिन मिळेल आणि दुसरीकडे तुम्हाला श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. तर शुक्रवारच्या दिवशी रताळ्याच्या भाजीला खावे आणि तेही रात्रीच्या वेळी खाण्यास उत्तम राहील. असे मानले जाते की जे लोक रताळ्याच्या भाजीला शुक्रवारच्या दिवशी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधी धनाची कमी होत नाही. शुक्रवारचा दिवस श्री माता राणी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. आपण रताळ्याची भाजी महाशिवरात्र आणि आषाढी एकादशीच्या दिवशी फक्त खातो. दुसऱ्या भाजीचे बाबतीत जे तुम्हाला मी सांगण्यात जात आहे ध्यान देऊन ऐका, ती आहे भोपळ्याची भाजी. भोपळ्याच्या भाजीला विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणून गणना केली आहे. यामध्ये प्रोटीन सत्वांचा आहार भरपूर असतो. आयुर्वेदिकच्या जाणकारांचेही मान्य आहे की जर आठवड्यातून फक्त 1 दिवस भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्यास ते किती प्रकारचे रोग एकदम बरे होऊन जातात. शरीराच्या किती प्रकारच्या पोटाच्या कमीला भरून काढते ही भोपळ्याची भाजी. वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर 21च्या 3ऱ्या पानावर हे स्पष्टपणे लिहिले आहे की जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन करता तर तुमच्या घरामध्ये जे धनाचे आगमन होत आहे ते खूपच वेगाने होत आहे. कार्यान्वित होऊन धनाचे आगमन कायम सक्रिय स्थितीत राहते. याचा सरळ अर्थ असा आहे की जर तुम्ही लोक धंदा व्यापार दुकान चालवित असाल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यात ग्राहकांची गर्दी लाईन लागते व तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार ऑर्डर भरपूर प्रमाणात येऊ लागतात. तसेच तुमच्या घरामध्ये धनाची जी आवक आहे ती वेगाने वाढत जाते. तर होऊ शकले तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करा. ही वनस्पतीशास्त्राच्या अनुसार खूप शुभ मानली गेली आहे. तिसऱ्या भाजीच्या बाबतीत तुम्हाला जे मी सांगण्यात जाणार आहे ती म्हणजे याचं खूपच कमी लोक जाणत असतील मिक्स डाळी वापरून बनवण्यात आलेल्या सांडग्याची भाजी. फक्त ही सांडग्याची भाजी म्हणजे 4 प्रकारच्या डाळींना वापरून म्हणजेच यामध्ये असते ती म्हणजे तूर डाळ, मूग डाळ, मटकी डाळ व थोडीशीच असते ती उडीद डाळ. यांना बारीक मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीनसारखे वडे करून त्यांना उन्हात वाळवतात आणि वाळल्यानंतर सांडगे होतात. तर त्या सांडग्याच्या भाजीला प्रोटीनचे घर मानले जाते. यामध्ये 17 प्रकारचे विटॅमिन व प्रोटीन भरपूर मात्रात येत असतात. या भाजीला ना केवळ पौष्टिक तत्वांचे भांडार मानले गेले आहे तर त्यांच्या डाळीत श्रीहरी विष्णूंचा वास असल्याचे मानले जाते. हिचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय असतो. या भाजीचे सेवन तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचं आहे कारण की गुरुवारचा दिवस श्रीहरी विष्णूंचा व सूर्यदेवाचा मानला जातो. याचे सेवन केल्याने तुमचा सूर्यग्रह मजबूत होतो. याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनाचे जे नवग्रह आहेत ते तुमचे नेहमी साथ देतात. सोबतच तुमचा गुरुग्रहही मजबूत बनतो आणि श्रीहरी विष्णूंचा ज्या पण व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होतो तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये आकस्मिक धनाची प्राप्ती होते. म्हणजेच कुठून ना कुठून तरी तुमच्याजवळ पैसे येतात. किंवा मग तुम्ही धंदा व्यापार नोकर करत असाल तर
तुम्हाला अचानक उन्नती पाहण्यास मिळेल आणि हिंदू पुराणाच्या अनुसार श्री लक्ष्मीच्या हातात धन देण्याचे कार्य असते, परंतु कोणास किती धन द्यायचे हे मात्र श्रीहरी विष्णूंच्या हातात असते। त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही या भाजीचे सेवन अवश्य करा। आता ज्या चौथ्या भाजीच्या विषयी तुम्हाला सांगण्यात जात आहे ती म्हणजे पाने आहेत, याचाच तुम्हाला जेवणात भरपूर वापर करावा लागेल, तर ती आहे कढीपत्त्याची पाने। कढीपत्ता जर तुम्ही तुमच्या जीवनात वापरतात तर वनस्पतीशास्त्राचा अध्याय नंबर 21 मध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे, जो पण कढीपत्त्याचा वापर करतो त्याच्या जीवनामध्ये जे पण शत्रू आहेत आणि शत्रू जर त्याचे नुकसान करू इच्छितात तर ते त्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत। जर कोणी असे करू इच्छित तर उलट त्याचे नुकसान होईल। मित्रांनो, असे मानले जाते की कढीपत्ता लोकांच्या वरील अशा काळाला बाजूला करतो ज्यांच्यावर खूपच अधिक समस्या सुरू आहेत। असे म्हटले जाते की कढीपत्त्याचे जे रूप असते त्यावर श्री महादेवांचा वास असतो आणि जर तुम्ही या कढीपत्त्याचे दररोज तुमच्या जेवणामध्ये सेवन केले, दररोज तुमच्या भाजीमध्ये जर कढीपत्त्याची पाने टाकली तर तुमच्या जीवनात तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो। अर्थात साक्षात काळ ही तुमची काहीच बिघडू शकणार नाही, फक्त कढीपत्ता खाणाऱ्या व्यक्तीला कधी हार्ट अटॅक येत नाही, कारण याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल पूर्णतः नष्ट होते आणि या गोष्टीला विज्ञानात सिद्धही केले गेलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।